PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। आजारपणात केलेल्या खर्च आणि ब्युटी पार्लर मध्ये केलेल्या मेकअपचा खर्च याचा हिशोब करण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करत तिच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला, तसेच महिलेच्या मैत्रिणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवार 28 डिसेंबर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रोडवरील एका ब्युटी पार्लर मध्ये घडला। या प्रकरणी एका महिलेसह तिघांवर वानवडी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। याबाबत महमदवाडी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात शनिवारी 30 तारखेला फिर्याद दिली आहे। यावरून हांडेवाडी रोड येथे राहणाऱ्या महिलेचा तिचा पती भाऊ सागर आणि मुन्नाभाई पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्यावर IPC 354, 341, 342, 324, 509, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचे मेडिकलचे दुकान आहे, तर आरोपी महिलेचे हांडेवाडी रोड परिसरामध्ये ब्युटी पार्लर असून दोघी एकमेकांच्या ओळखीच्या आहेत। फिर्यादी यांनी आरोपी महिलेकडे पैसे नसल्याने तिच्या आजारपणात औषधोपचाराचा खर्च केला होता। आरोपी महिलेचे तिच्या ब्युटी पार्लर असल्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणींनी आरोपीकडे मेकअप केला होता। मेकअपचा सर्व खर्च फिर्यादी यांनी केलेल्या खर्चातून कव्हर करून घेण्याचे दोघींमध्ये ठरले। मात्र आरोपींनी फिर्यादी यांच्या मेडिकल दुकानामध्ये जाऊन मेकअप केल्याचा खर्च मागून शिवीगाळ केली। गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची मैत्रीण आरोपी महिलेच्या ब्युटी पार्लरमध्ये हिशोब करण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी आरोपी महिलेचे भाऊ सागर आणि मुन्नाभाई त्या ठिकाणी आधीपासून हजर होते। हिशोबावरून फिर्यादी आणि महिला यांच्यात वाद झाला। त्यावेळी आरोपीचा भाऊ सागर माने याने फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला, तर हॉकी स्टिक आणि बेसबॉलच्या दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केले। तर मुन्नाभाई याने फिर्यादी यांना ब्युटी पार्लर बाहेर जाण्यास अटकाव करून फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या मैत्रिणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।